राधानगरी वनक्षेत्रात अवैधरित्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर प्रादेशिक वन विभागाने धडक कारवाई केली आहे। या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह तब्बल 2,64,215 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई दुर्गमवाड परिसरात रात्री गस्त घालत असताना कसबा तारळे येथे करण्यात आली। संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये खैर प्रजातीचे मौल्यवान लाकूड अवैधरित्या साठवून ठेवलेले आढळले आहे। या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील अवधूत संतोष मरिय यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वन परिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। या पथकात नेताजी फराकटे, SM कांबळे, अशोक संगपाळ, उत्तम भिसे आणि प्रार्थना आनेकर यांचा समावेश होता। काल दिनांक 21 जून 2026 रात्री राधानगरी वन परिक्षेत्रात राधानगरीचे वनाधिकारी गस्ती करत असताना एक गुप्त बातमी मिळाली की राधानगरी परिक्षेत्रातील कसबा तारळे येथील दुर्ग मांदवड फाट्यावर एक MH07 अशा क्रमांकाची एक वाहन संशयास्पदरित्या त्या ठिकाणी लावलेले आहे आणि त्याची आपण तपासणी केली असता त्या गाडीमध्ये खैर या प्रजातीचे लाकूड दिसून आले। तर त्याच्यामध्ये सदर गाडीतील वाहन चालक अवधूत मर्ये राहणार बावशी बेलणे खुर्द तालुका कणकवली यांना विचारणा केली असता ते कोणत्याही पद्धतीचा त्यांच्याकडे पास असल्याचे दिसून आले नाही आणि अवैधरित्या लाकूड असल्यामुळे भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41(2)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून सदरचे वाहन जप्त करण्यात आले आणि सदरची कारवाई कोल्हापूरचे माननीय उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील साहेब, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी वन परिक्षेत्रातील टीमने रात्री यशस्वीरित्या केली। आता त्याबाबतचा पुढील तपास चालू आहे।